करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। आता 26 तारखेला महाशिवरात्र आहे आणि आपला संस्कृत स्तोत्र वाङ्मय हा विषय चालू आहे। त्यामुळे आज माझ्या व्याख्यानाचा विषय शिवस्तोत्रांमधलं जो एक मुकुटमणी असं आपण म्हणू शकू महत्त्वाचं स्तोत्र ते म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र, त्याची माहिती आपण करून देणार आहोत। प्रत्येक देवतेचं म्हणजे अनेक स्तोत्र आहेत। हिंदू धर्मामध्ये अनेक देवता आहेत आणि त्या अनेक देवतांची पूजा अर्चना करत असताना त्या त्या देवतांचे भक्त हे वेगवेगळी स्तोत्र रचून आणि ती स्तोत्र नंतर उपासनेमध्ये गाऊन त्या त्या देवतेची आराधना उपासना करत असतात। आणि स्तोत्रकर्ते जे आहेत त्या स्तोत्रकर्त्यांची जी प्रतिभा आणि त्यांच्या दैवताचं वर्णन करत असताना ही कशी खुलून येते आणि तिथे भक्त आणि ईश्वर हा पहिल्यांदा तो भक्त आणि त्याच्यावरचा ईश्वर आराध्य दैवत असं द्वैत जरी असलं तरी काही स्तोत्रांमधून आपल्याला अद्वैताची प्रतीती येते। पण काही वेळेला हे अद्वैत जाणून सुद्धा ज्ञानी भक्त मुद्दाम द्वैत स्वीकारतात। त्याचं कारण त्यांना उपासना ही महत्वाची वाटते। उपासनेला दृढ चाल व्हावे हे जे आहे आणि ती उपासना माणसाला नम्र बनवते। नाहीतर मग ज्ञान झालं तर त्या ज्ञानाने केव्हाही अहंकार येऊ शकतो अशी कदाचित भीती वाटून त्यापेक्षा द्वैतच परवडलं। आणि ते असून भक्त आपल्याला त्या ईश्वराचा अंश जरी असला आणि ते त्याला ज्ञात जरी असलं तरी तो ईश्वर कसा श्रेष्ठ आहे हेच सांगण्यात आपली आपली धन्यता मानत असतो। आणि मग त्या असे दोन असते तर मागणं मागता येते ना, जगदुद्धाराचं सुद्धा मागणंच आहे ते ईश्वराकडे मागायचंय आणि त्याच्याकडनं त्याची पूर्ती करून घ्यायची आहे। असं जर असेल तर भक्त हा ईश्वरापेक्षा दुजाच असला पाहिजे असा भाव त्याच्यामध्ये असतो। आणि मग ती काही देवतांच्या आराधना करत असताना इतक्या सुंदर सुंदर स्तोत्रांची रचना या वाङ्मयामध्ये आहे आणि ते एक एक दैवत म्हटलं की लगेच आपल्याला एकेका स्तोत्राची आठवण येते। तसंच आपल्याला शिव हे जे दैवत आहे महादेव आहे, या महादेवाचं वर्णन करत असताना भक्त अनेक शिवस्तोत्र अनेक भक्तांनी शिवभक्तांनी जी सांगितलेली आहेत रचलेली आहेत म्हटलेली आहेत आणि ती प्रसिद्ध आहे। पण त्या सगळ्यांमध्ये शिवमहिम्न स्तोत्र हे अग्रणी आहे। ते सगळ्यात श्रेष्ठ असं शिवमहिम्न स्तोत्र असं म्हटलं जातं। किंबहुना त्याचा महिमा जरी असा आहे की म्हणजे वेदातला शिवाची आराधना करणारा असं म्हणजे रुद्राध्याय, यजुर्वेदातला रुद्राध्याय आणि मग त्या रुद्राभिषेक रुद्राचं आवर्तन मग कशी प्रत्येक जण आपापल्या शक्यतेनुसार ते करत असतं आणि त्यानुसार शिवाची पूजा अर्चना ही चालू असते। मग त्या वेदातल्या रुद्राध्यायानंतरचं स्थान जर असेल तर ते ह्या शिवमहिम्न स्तोत्राला आहे। म्हणजे ज्यांना रुद्र त्याचा अभिषेक करणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी हा एक पर्याय चांगला पर्याय दिलेला आहे। आणि जे उपासक आहेत ते सांगतात की रुद्राभिषेकाचं जर शक्य नसेल तर शिवमहिम्नाचा अभिषेक केला तरी सुद्धा तुम्हाला तेच पुण्य मिळेल। किंबहुना या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे। एकच नाही की सगळंच यात्रा नको तीर्थ नको हे सगळं तुम्हाला इथे बसून शिवमहिम्नाचा अध्ययन केलं पाठ केला की त्याचं फळ तुम्हाला मिळेल असं पुष्पदंत ठणकावून सांगतोय।
हे शिवमहिम्न स्तोत्र जे आहे हे त्याचा कर्ता पुष्पदंत आहे. आणि हा पुष्पदंत जो आहे हा गंधर्व राग आहे, गंधर्व आहे, तो मानवयोगीचा नाहीये. जे पुढचा आहे तर तो असा त्यांनी हे स्तोत्र रचलेलं आहे. ते स्तोत्र त्याची कथा आपल्याला माहिती असेल, आपल्याला रोजच्या पठणात सुद्धा किंवा कधी हे शिवमहिम्न स्तोत्र आपण पाठ करत म्हणत असाल, काहींना पाठही असेल. तर आजच्या या माझ्या व्याख्यानात एक 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 संपूर्ण श्लोक, एकंदर 43 श्लोक आहेत शिवमहिम्नात. पण ते सगळेच काही मी घेणार नाहीये. त्याचा अर्थ आणि ते स्तोत्र अशी छोटी मोठी सगळीच पुस्तकं उपलब्ध आहेत. ते तुम्हाला हिंदी मराठी असे, आता मराठीत सुद्धा आहे, मागे हिंदीच असायचं, ते उपलब्ध आहेत. म्हणून ते न सांगता एकंदरीत सगळ्या या स्तोत्रामधलं म्हणजे रसग्रहण कसं, म्हणजे ते एका तासामध्ये आपल्याला हे बघता येईल. तर एकंदर 43 श्लोक आहेत. सर्वसाधारणपणे सुरुवातीला स्तोत्र करता हे कुणी रचलंय वगैरे आपण म्हणतो ना, सगळे रामरक्षा म्हणत असतो, ते ऋषी छंद हे सगळे अनुष्ठुप छंद हा कोण आहे, तो बुध कौशिक ऋषी, म्हणजे तो त्या स्तोत्राचा करता आहे हे आपल्याला आधीच समजतं. पण या स्तोत्रामध्ये मात्र एकूण 33व्या श्लोकामध्ये त्या सुरुवातीला काही एकदम सवन आहे आणि 33व्या श्लोकामध्ये कोणी रचलंय ते तो सांगतोय. हा म्हणजे ते त्यांनी सगळे स्तोत्र पुष्पदंताभिधान, हा सकल गण हे जे आहे स्तोत्र, सकल गण वरिष्ठ हा पुष्पदंताभिधान, हा आणि हे स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे. तो श्लोक नंतर रुचिरम लघुवृत्तैहि स्तोत्र मिळत चकार, म्हणजे पुष्पदंत नावाच्या कोण आहे हा, तर सकल गण वरिष्ठ, गण म्हणजे शिवाचे गण, शिव अनेक गण असतात शिवाचे, तर त्यातला श्रेष्ठ असा गण जो पुष्पदंत, त्यांनी हे स्तोत्र रचलेलं आहे. हे स्तोत्र शिवाय या स्तोत्राचं वैशिष्ट्य तो स्वतःच सांगतोय. हे स्तोत्र कसं आहे, अत्यंत रुचिर असं हे स्तोत्र आहे. रुचिरम, आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य सांगतोय, अलघुवृत्तैहि, म्हणजे हे स्तोत्र म्हटल्यानंतर जसं रामरक्षा अनुष्ठुप छंद आहे, बऱ्याचशा स्तोत्रांमध्ये अनुष्ठुप छंद असतो, छोटी छोटी वृत्त असतात, पण इथे हा मात्र मोठ्या वृत्तांचं हे स्तोत्र आहे. अलघुवृत्तैहि, लघुवृत्त नाहीये. तर ती वृत्त कोणती आहे, कधी कधी शार्दूल विक्रीडित आहे, शिखरिणी आहे, भुजंग प्रयात आहे, म्हणजे 12, 16 अशा मोठ्या मोठ्या अक्षरां, एक एक चरण म्हणजे तेवढी तेवढी अक्षर, असं खूप मोठ्या मोठ्या लघु नसलेल्या अशा ह्या वृत्तांनी रचलेलं अत्यंत सुंदर असं हे जे स्तोत्र आहे 43 श्लोकांचं, मोठ्या मोठ्या श्लोकांचं, म्हणजे संख्येनेही मोठी. केवळ जसं मागच्या महिन्यामध्ये आपण मानसपूजा बघितली होती, छोटी होती, 5च श्लोक होते त्याचे, तसं नाहीये. म्हणजे पंच अक्षर असलेले नमः शिवाय अशीही तेवढीची जी काय नच्या जागी 1 श्लोक, मच्या जागा असा जो षडक्षरी असतो, गणेशाचे असतात, असे अनेक असतात. किंवा 8 श्लोकांचं, 9 श्लोकांचं, 12 श्लोकांचं, एवढं नसून हा मोठा एकंदर 43 श्लोकांचं हे स्तोत्र आहे आणि मोठ्या मोठे वृत्त असलेलं हे स्तोत्र असं पुष्पदंत यांनी रचलेलं आहे. पुष्पदंत हे नाव या स्तोत्रामध्ये 43 श्लोकांमध्ये 3 वेळा येतं. एकंदर 33व्या श्लोकात एकदा येत आहे आणि त्यानंतर शेवटी येतं. पुन्हा मध्ये जे एक येत आहे 33व्या नंतर 37व्या श्लोकामध्ये, तो पुष्पदंत हे नाव घेत नाहीये, त्या नावाचं समविधान असलेला असा शब्द तो योजतो. इथे त्याचं कवित्व दिसतं. म्हणजे हा भक्त आहे, अगदी अतिशय समरसतेने आणि भक्तिभावानी स्तोत्र रचतोय हे खरं आहे, पण त्याच्या डोक्यामध्ये मी वरिष्ठ आहे हे भाव आहे. सकल गण वरिष्ठ हा, त्याचबरोबर एक ही शिवाचा सेवक आहे आणि तो श्रेष्ठ सेवक आहे असं तसं नाहीये. त्याचं पुष्पदंत हे नाव, पण त्याला समानार्थी शब्द तो योजतोय. त्यामुळे एकतर असं आहे त्या वृत्तामध्ये तो बसेल असा त्यांनी अत्यंत सुंदर शब्द योजलाय, कुसुम दर्शन नामा.
पुन्हा इथेही तो सर्व गंधर्व राजा असं म्हणतो स्वतःला. कुसुम दशनामा सर्व गंधर्व. अजून त्याच्या म्हणजे मी एक क्षुद्र असं नाही, क्षुद्र भक्त नाही म्हणत तो. सर्व गंधर्व राजा हा कुसुम दशनामा म्हणजे कुसुम म्हणजे पुष्पासाठीच समानार्थी शब्द आणि पुष्पदंत त्याऐवजी दशन हा शब्द आला. सुंदर शब्द आला की जो त्या वृत्तामध्ये बरोबर चपखलपणे त्यांनी योजलेला आहे. असं हे त्याचं कवित्व. अत्यंत चांगल्या चांगल्या सरळ एक एक वर्णन घेत असताना शेवटच्या चरणामध्ये तो सर्वसाधारण नियम सांगतो की हो बरोबर आहे. एक मुग्धा युवतया हा पार्वतीने काही असं मांडलं असलं, यदि स्त्रैणं देवी यमनुजत देहाघटना अवैतित्वा बद्धा वरद मुग्धा युवतया. हे शेवटचा आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ती युवती आहे पार्वती, ती तुला तुझ्या या सगळ्यांनी स्त्री लंपट आहे असं म्हणू तू तिला. जास्त तिच्याकडे बघू नकोस, कारण युवती ज्या आहे ती कशी आहे, मुग्ध युवती आहे. तरुण आता तारुण्यात आली आहे आणि ती मुग्ध म्हणजे अल्लड अशी आहे. त्यामुळे तिला त्याचं तत्व कळलं नाहीये, तुझ्या या आचरणाचं तत्व तिला कळलं नाहीये. किती सुंदर ते वर्णन आलं आणि चटकन त्याने एक सरळ सर्वसामान्य सिद्धांत सांगून टाकला. जगरहाटी त्याचे ती काय तरुण पोर आहे, आत्ता तारुण्यात आली आहे. त्यामुळे जसं तरुणीला वाटतं ना माझ्या मागे सगळे आहेत, मी गती आहे, यौवनाचं तिला भान असतं आणि त्यामुळे तसंच कदाचित वाटेल, त्यामुळे तिकडे दुर्लक्ष कर असं सांगण्याचं धाडस सुद्धा या पुष्पदंताकडे आहे. कोणाला सांगतोय? हा शिवाला सांगतोय. मी हे ते सांगते हे थोडं तुम्हाला वेगळं वाटेल, पण मी ते स्तोत्र भक्ती तर त्याच्यामध्ये आहेच, कारण सर्वश्रेष्ठ स्तोत्र आहे ते शिवाचं. एक रुद्राच्या खालोखाल त्याला स्थान आहे, पण तरी हा जो भक्त आहे का ते श्रेष्ठ आहे हे स्तोत्र ते सांगण्याचा मी प्रयत्न करते. संस्कृत भाषा आणि त्याच्यासाठी योजलेले शब्द हे नेहमीच्या पठडीतले नाहीयेत. रामरक्षा तुम्हाला सरळ समजते, आपण गणपती स्तोत्र बघितलं होतं तेही समजतं पटकन. तसं याचा अन्वय किंवा यातले शब्द हे विचारपूर्वक बघावे लागतात. हे असे शब्द योजले त्याच्या मागे एकतर तो ज्ञानी आहे आणि भाषेचा चांगला जाणकार आहे आणि म्हणून शिवाय एक स्तोत्र एक काव्य रचतोय चांगलं अशा अर्थाने तो जणू काही ते स्तोत्र रचतोय. त्याच्या मागची कथा आहे, त्याला काय करायचंय, शंकराला प्रसन्न करून घ्यायचंय. अशा तऱ्हेने त्याची रचना आहे की जेणेकरून हा शंकर आता मला प्रसन्न होईल आणि माझ्या दोषातून मुक्ती होईल माझी, ही भावना आहे. त्या पुष्पदंताचा करून अपराध झालेला आहे. मोठा शिवभक्त आहे. शिवभक्त असून सुद्धा रोज तो शिवाची पूजा करत असायचा. आपल्याला कथा माहिती असेल की त्या प्रत्येक शेजारच्या दुसऱ्याच्या बागेतली फुलं चोरून तो म्हणजे परवानगी न घेता ती फुलं आणायचा आणि मग देवाला व्हायचा. असं झाल्यामुळे त्याला कळायचं नाही की आपली एवढी चांगली फुलं जातात कुठे. मग त्यांनी एकदा हे करून ती शंकराच्या पिंडीवरची सगळी फुलं निर्माल्य त्या बागेत टाकलेलं होतं. हा नेहमीप्रमाणे नेहमीच्या सवयीने फुलं न्यायला त्या बागेत आला. उपवनात आल्यानंतर त्याला माहिती नाहीये, त्यामुळे पुष्पदंताचा पाय त्या निर्माल्यावर पडला. हा दोष लागला. देवाच्या पिंडीवरची फुलं ही त्यांनी पायदळीत उडवली जणू असं झाल्यामुळे ती ओलांडली आणि म्हणून त्याला दोष लागल्यामुळे त्याचं जे शक्ती होत्या त्या क्षीण झाल्या आणि त्याला जाणवलं की आपल्या हातून अपराध झालाय आणि मग त्या शक्ती परत मिळवण्यासाठी म्हणून हे स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे आणि ते तो सांगतोय स्तोत्रामध्ये नंतर येतं. आणि म्हणून हा आहे जे शिवमहिम्न म्हणजे क्षीण शक्ती झालेला असा हा शिवभक्त पुष्पदंत शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तो स्तोत्र रचतोय. म्हणून सुरुवातच त्याची अशी आहे, त्याला माहिती आहे आपल्या शक्ती क्षीण झालेल्या आहेत. महिमा पारंते, तुझा जो महिमा आहे हा अतिशय आहे, खूप मोठा महिमा आहे आणि अज्ञ लोकांना हा महिमा नाही जाणता येणार, माहिती नाही. मग त्यांनी केलेली स्तुती ही कशी काय योग्य असेल, कारण त्यांना तुझं प्रकरण काहीच माहिती नाहीये, तुझी स्थिती माहिती नाही. असं असताना तर महात्म्याला अनुरूप असेल अशी त्याची स्तुती
कुठल्याही भक्ताकडून होणार नाही, कारण तुझा महिमाच अपार आहे. एवढंच कशाला, आता स्तुतीर ब्रह्मादीनाम अपि तदवसन्ना स्वयी गिरहा. ब्रह्मा इत्यादींना सुद्धा त्यांनी केलेली स्तुती सुद्धा ही तुझ्या पार होणार नाही. असं जर असेल, त्या देवश्रेष्ठी ब्रह्मादिकांनी केलेली स्तुती ही सुद्धा योग्य नाही, कारण त्यांना सुद्धा तुझा महिमा कळणार नाहीये. आपल्याकडे सगळ्यात आधी ब्रह्मा सगळ्याचा आदिदेव असं म्हणतो, म्हणजे त्यांना सुद्धा तुझी महिमा तुला जर समजणारा नसेल तर मी तर काय आहे. एक तर माझ्या शक्ती नष्ट झाल्या आहेत, त्या दोष आहे, त्यामुळे माझ्या बुद्धी सामर्थ्यानुसार मी जर स्तुती केली तर त्यात अनेक जण स्तुती करतात, ब्रह्मदेव सुद्धा करतात. तर असा तो माझाही प्रयत्न हा दोषास्पद ठरणार नाही असं तो म्हणतोय. ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद परिकरहा. माझा जो काय आहे हे हर, हे शंकरा, माझ्या या स्तोत्रामध्ये सुद्धा तू जो मी प्रयत्न करतोय हा सुद्धा दोषास्पद ठरू नये. म्हणजे मी माझ्या कुवतीनुसार हे स्तोत्र रचत आहे, अशीच सुरुवात केली आहे की मी अल्पबुद्धी आहे, शक्ती माझ्याकडे कमी आहे, आणि तरी सुद्धा मला हा स्तोत्र तुझा महिमा गाण्याचं अनावर इच्छा, उत्कट इच्छा झाली आहे. किंबहुना एका अर्थाने भक्त म्हणून माझा तो अधिकार आहे आणि तो मी पार पाडतोय, तर त्याला दोष म्हणता येणार नाही, कारण ब्रह्मदेवांना सुद्धा तुझी स्तुती करता येत नाही. बघा काय आहे या स्तोत्रामध्ये सांगितलंय. ममाप्येष स्तोत्र हर निरपवाद परिकरहा. म्हणजे माझा हा जो प्रयत्न आहे हा सुद्धा निरपवाद असत नाही, त्याला सुद्धा अपवाद असत, सरळ तो सुद्धा दोषास्पदच असेल तरी पण मी ते करतो का. यासाठी मला रघुवंशाची आठवण झाली. कालिदासांनी रघुवंश हे काव्य रचलं तेव्हा त्याला पूर्ण जाणीव आहे. कालिदास सांगतो की मी काय आहे, अल्पबुद्धी आहे, क्वचाल्प विषयामती असलेला असा मी, आणि सूर्य प्रभवो वंशो, हा जो वंश आहे हा सूर्य प्रभव वंश आहे आणि मी अल्पमतीचा आहे. तर माझ्याकडनं तरी सुद्धा मी हे का बरं रचतोय, म्हणजे धाडस का करतो, आणि असेच शब्द इथे ह्या महिम्नामध्ये तो म्हणतोय. माझं हे साहस आहे, हे धाडस आहे, मी अशा तऱ्हेने हे स्तोत्र रचतोय. म्हणजे तर कालिदास सुद्धा सांगतो, पण मी हे धाडस का करतो, तर चापलाय प्रचोदितः तुझे तद्गुणही कर्णमागत्य. ते रघुवंशातल्या राजांचे गुण कानावर आल्यामुळे मला अनावर झाली इच्छा की मी याला वर्णन केलंच पाहिजे आणि मी ते करणार. आणि मग हे का धाडस करतोय, त्याचं कारण आहे वाल्मिकींनी आधीच त्या मणौ वज्र समूत किरणे, त्या म्हणजे रत्नाला भोग पाडलेले, ते अतिशय अवघड काम आहे. रत्न न फुटता त्याला भोग पाडणं हिराला, ते अवघड काम वाल्मिकींनी केलेलं आहे. आणि मला आता काय करायचंय, हे भोग आहे, हे रत्न आहे, त्या फक्त सूत्रस्येवास्ति मे मती गतीही किंवा मती, माझ्या फक्त दोरा त्या भोगातनं घालायचा आहे, हेच धाडस मी करतोय. तरी सुद्धा ते धाडस आहे एवढं मोठं. तसंच हाही सांगतोय, माझं मी गुणगान गातो ते दोषास्पद नक्कीच असेल, पण तरीही माझी बुद्धी तुझं गुणगान करण्यासाठी स्थिर झालेली आहे आणि मी ती गातोय. अतीतः पंथानम तवच महिमा वांग मनसयोः अतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. सकस्य स्तोतव्यः कतिविध गुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः. हे शंकरा, म्हणजे तुझा महिमा हा कसा आहे, वांग मनसयोः अतीतः पंथानम, वाणी मन याच्या, वाणी मन या दोघांच्या पलीकडचं आहे. म्हणजे ते मनाने आम्ही जाणू शकत नाही, वाणीने तर बोलू शकत नाही, असं अतीत पंथानम त्या मर्यादेच्या पलीकडचं आहे. अतद्व्यावृत्त्या, तर हे चकित अभिधत्ते श्रुतिरपि, श्रुती म्हणजे वेद सुद्धा आश्चर्यचकित होतात, तू त्यांना सुद्धा तुझं आकलन होत नाही. आणि मग ते काय म्हणतात, श्रुतींनी वर्णन कसं केलेलं आहे या तत्वाचं, नेती नेती, हे असं आहे का, नाही तसं आहे का, नाही, काहीही तुम्ही सांगा नाही, कारण त्या कुठल्याच शब्दाच्या आवाक्यात ते तत्व बसत नाही.
महादेवाचं हे महत् तत्व आहे, हे तत्व त्याचं वर्णन कसं करणार? इथे म्हणजे जरी भक्त ईश्वर शंकर असं असलं तरी वेदांतातलं तत्वज्ञान सुद्धा कसं दडलेलं आहे आणि ते त्या श्लोकांमधून आपल्याला जाणवतं सगळ्यात. म्हणजे ब्रह्माचं जे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव, नेती नेती असलेला याचा स्वभाव, त्याचं स्वरूप, हे म्हणून तो कसा आहे? बुद्धी मन यांच्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे आहे. उपनिषदांनी एक सांगितलंय, ते जे तत्व आहे, ब्रह्मतत्व म्हणा किंवा आत्मा म्हटलेले, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. त्याला आम्ही शब्दबद्ध करू शकत नाही, तो प्रवचनाने आपण जाणून घेऊ शकत नाही, अनुभूती आहे. तसंच या महादेवाचं ते तत्व, त्याचं महती, त्याचा महिमा हा जाणून घ्यायचा आहे, तो अनुभवायचा आहे. आणि त्याचा वर्णन करताना वाणी ही तोकडी पडेल, हेच तो सांगतोय पुढे जाऊन नंतरच्या श्लोकांमध्ये. असितगिरी समम स्यात् कज्जलं सिंधू पात्रे, अतिशय महत्वाचा श्लोक, त्याचा महती जो इथे सांगितलं. श्रुतीरपी न विधत्ते, श्रुती सुद्धा चकितम अभिधत्ते श्रुतीरपी, असं जे सांगितलं. मग त्याचं वर्णन कसं करणार? तो सगळ्याच्या पलीकडे आहे, गुणातीत आहे. पण तो जो असं जे सांगतात म्हणजे त्याची शक्ती, त्याचं वर्णन करता येणार नाहीये. अव्यक्त स्वरूपात असलेला असा हा शंकर, पण तो जाणण्यासाठी भक्तांनी त्याला जे रूप दिलेलं आहे हे आम्हाला मात्र अतिशय प्रिय आहे. वर्णन जरी करता आलं नाही, त्या रूप जे आम्ही सांगतो त्याच्या पलीकडे ते असलं तरी ते आम्हाला अतिशय भावतं आणि तसं पद्धतीने आम्ही वर्णन करतो. आणि पहिल्या श्लोकात त्यांनी सांगून टाकलेलं आहे ना, मी वर्णन करणार आहे. आणि त्याच्यात अनेक दोष असतील मला मान्य, पण अरे ब्रह्माला सुद्धा जमलं नाही तर मी काय पामर आहे, जरी राहिलो तरी तो भक्त आहे, मी गण आहे आणि मी तुझाच गण आहे. मग अशा प्रकारे मधुस्फीता वाचक परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन किंवा अपि सुरगुरो विस्मय पदम. पुन्हा इथे ब्रह्मन किंवा अपि सुरगुरो विस्मय पदम ममत्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुनामीत्यर्थेस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता. मला माहिती आहे तुझा महिमा अगाध आहे, मी वर्णन करण्यास असमर्थ आहे, तरी पण मी हे स्तोत्र का म्हणतोय? काय हेतू आहे? कुठल्याही क्रियेला हेतू असतो ना. एक तो आपण आता ही जी कथा आहे त्याच्यातून त्याला शक्ती नष्ट झाली होती, ती शक्ती मिळावी म्हणून त्यांनी स्तोत्र रचलं वगैरे, ही त्याच्या मागे आलेली ती कथा आहे. त्यातलं सत्यासत्यत्व आपल्याला पडताळावं लागतं. ठामपणे हे असंच आहे असं माहिती नाही, पण परंपरेने चालत आलेलं आहे म्हणून सगळ्या स्तोत्रांच्या पुस्तकांमधून असतं, आपण ते मानतो. पण तसं घेते ना, तो प्रत्यक्ष काय म्हणतो, पुष्पदंत सांगतो, मी का बरं तरी सुद्धा हे करतोय? त्याचं कारण, चांगली गोष्ट, त्याचं वर्णन ते करत असताना आपोआप आपली वाणी शुद्ध होते, विचार शुद्ध होतात, मन पवित्र होतं. आणि ह्याच एका हेतूनी म्हणून मी मधुस्फीता वाचन, तर ती कशी आहे? मधाने उभरलेली परमामृतम निर्मितवतस, पूर्णपणे मधुचं माधुर्याने भरलेली मधासारखी वेदवाक्य तू निर्माण केलीस, वेदवाणी निर्माण केलीस. आणि बृहस्पतीने स्तवन केलं असं तरी त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. मी माझी स्तुती जी आहे ती गोड नाहीये हे पहिल्यापासूनच सांगतोय, आता तिसऱ्या श्लोकामध्ये परत मी सांगतोय, तरी सुद्धा मी करतोय. त्याचं कारण त्या तुझ्या गुणवर्णनाच्या पुण्याईनी काय होईल? माझी वाणी जणू काही पवित्र होईल आणि म्हणून माझी बुद्धीही त्यामुळे झेपावतीये तुझी स्तुती करण्याला. पुन्हा भवता गुणकथन पुण्येन मम तू एतां वाणी पुनामी. मी काय करतोय? माझी वाणी जणू काही शुद्ध करतोय. आणि म्हणून हे पुरमथन, पुरमथन शंकर त्रिपुरारी जो आहे तो 3 पुरं जाणारा असा म्हणून त्याचं पुरमथन हे संबोधन आहे. आणि माझी मी म्हणून ही माझी बुद्धी वाणी शुद्ध करावी या हेतूनी तुझ्या स्तोत्र रचनेकडे मी वळवीत आहे, माझी बुद्धी प्रवृत्त झाली आहे. मग ते जे तुझं हे आहे त्यात ऐश्वर्य, तवैश्वर्यम यत्त जगदुदय रक्षा प्रलय, तुझं ऐश्वर्य कसं आहे? हे शंकर जो आहे
हा तिन्ही म्हणजे सृष्टीचा उत्पत्ती करता, रक्षण करता आणि संहार करता अशी तिन्ही तत्व त्याच्यामध्ये एकवटलेली आहेत. अशी त्रिमूर्तीयुक्त असा शंकर. आता प्रत्येक वेळेला स्तुती करत असताना कोणत्याही देवतेची केली तरी ही तिन्ही कार्य एकच येतात असं वर्णन सगळ्या स्तोत्रांमधून येईल. तसंच शंकराला सुद्धा इथे जगत उदय रक्षा प्रलयकृत जे जगाची निर्मिती करणारा, रक्षण करणारा आणि प्रलय करणारा असा हे जो शंकर आहे, हा शंकर तू करणारा आहेस. हे तुझं ऐश्वर्य आहे. म्हणजे तूच निर्माता, तूच रक्षण करता, संहार करता ही तूच आहेस. त्रयी वस्तू व्यस्तम आणि हे त्रयी वस्तू तीन, त्रयी म्हणजे तीन वेद असं हे तुझं वर्णन तीन वेद सांगतात. आणि हे तुझं जे वर्णन आहे तिसृषु गुणभिन्नासु तनुषु, तीन गुण सत्व रज तम याच्याही पलीकडे असलेलं असं तुझं तीन गुणांच्या पलीकडचं तुझं रूप म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्याची ही तीन कार्य असं आहे. जे काय आहे ते खरं तुझं ऐश्वर्य. पण जडगीय जे आहे मूर्ख लोक त्यांना ते कळत नाही आणि ते काय करतात, वरद तू वरद देणारा असा आहेस तरी सुद्धा ते जडबुद्धीचे जे लोक आहेत ते तुझ्या महिम्याला नावच ठेवतात. विदधत विहंतुम अरवणी विहंतुम व्याक्रोशी इह एके जडदिया. हे जडबुद्धीचे लोक या पृथ्वी तलावर मात्र तुझी निंदा करत असतात. आपल्याला माहितीये काय तो शंकर कसा गोसावी, काय त्याचा वेश जड, असे सगळे त्याला इथे जडदिया हा म्हटले. वास्तविक तुझं ऐश्वर्य जे काय आहे खर बाह्य रूपावर ते बघतात आणि म्हणून अतिशय सुंदर येतो श्लोक तो म्हणजे अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम तथापि स्वर्तॄणाम वरद परम मंगलमसी. तुझं सगळं म्हणजे त्याचं पुढच्या श्लोकात सगळे श्लोक लिहिता येणार नाही आहेत आपल्याला. अतिशय सुंदर श्लोक म्हणजे हे तुझं कसं आहे, शरीर संपूर्ण भस्मचर्य, तू स्मशानामध्ये स्मशानेश्वा क्रीडा स्मदहर पिशाचा सहचरा, हा तुझे सहचर म्हणजे पिशाचा आहे. चिता भस्मालेप असलेला असा संपूर्ण आणि गळ्यात रुंडमाला अशी असलेली संपूर्ण व्यावहारिक दृष्ट्या बघायला गेलं तर अमंगल्यम शीलम, तुझं संपूर्ण अवतार रूप जे आहे हे अमंगल आहे. हे जरी असलं म्हणजे हे बाह्य रूप आहे तरी त्याच्यामध्ये असलेला मांगल्याचा झरा हा खऱ्या भक्तालाच कळेल. तथापि स्मर्तृणा म्हणजे तुझं जे कोण स्मरण करतात त्या स्मर्तृणा तुझ्या स्मरण करणाऱ्यांच्यासाठी तू काय असतोस, मंगलमय वर देणारा असा आहेस. म्हणजे तुझ्या वरच्या वेशावर बुडणारे जे लोक आहेत ते जडगिया आहेत, जडबुद्धीचे लोक आहेत आणि म्हणून ते तुझी टीका करतात. पण आम्हाला माहिती आहे सर्व मांगल्याचं प्रतीक असलेला असा तू आहेस म्हणून तुझं नावच पुढे साक्षात शिव असं आहे. शिव म्हणजे कल्याणकारी, पण त्याचा वेश जो आहे अवतार आहे तो सगळा मांगल्य असला तरी सुद्धा स्मशानेश्वा क्रीडा स्मरण पिशाचा सहचरा चिताभस्मालेप स्रगपी नृकरोटी परिकरा. सरक म्हणजे माळा. ही माळा कशी आहे, नृकरोटी माणसांच्या कवट्यांची असलेली अशी माळ. आणि अमंगल्यम शीलं तव भवतु नामैव मखिलम तथापि स्मर्तॄणाम वरद परमं मंगलमसी. तू त्याच्या प्रत्येक वेळेला पुरमथन किंवा त्रिपुरारी असं सगळे विविध विशेषण ही त्याच्यासाठी योजली आहे. त्याच्यातलं मुख्य विशेषण जे आहे हे मदनाला ठार करणारा हे सतत प्रत्येक बऱ्याचशा श्लोकांमधून ते येईल. तरी पण तू जो आहेस हा कसा आहेस आणि त्याची म्हणजे दक्ष आणि सती याच्या कथेचीही 21-22 या श्लोकांमध्ये आलंय. क्रिया दक्षो दक्ष क्रतुपतिरधीशस्तनुभृतां ऋषीणाम आर्त्विज्यम शरणद सदस्या सुरगणाः क्रतुभ्रेशस्तत्तः क्रतुफलविधानं व्यसनिनो ध्रुवं कर्तुः श्रद्धा विधुरमभिचारायहि मखाः. हे यज्ञ कर्मविधी अत्यंत कुशल असा जो प्रजापती दक्ष प्रजापती त्याचे ऋत्विज आणि तो दक्ष यज्ञ करत असताना
त्यांनी काय केलंय, शंकर आपल्याला कथा माहिती आहे की अपमान केलाय आणि काय म्हणून त्याला काय करायचंय, तू तो यज्ञ मोडून टाकलास, विध्वंस झाला. कारण मग तिथे काय सांगितलंय, ध्रुवं कर्तु श्रद्धा विदुरम अभिचाराय हि मखा. हा सर्वसामान्य नियम आहे. अभिचार जब जाणकार जे नसतात, श्रद्धायुक्त मनाने केलेला यज्ञ असेल तर तो फळ देतो. पण श्रद्धायुक्त नसताना केवळ आपलं वर्चस्व सांगायचे आणि जाणून बुजून शंकराला डावललेलं असताना, शंकरालाही काही माहिती नाहीये का की यज्ञामध्ये विघ्न आणू नये, तरी पण त्यांनी जो तिथे संवाद केला. कारण तुम्हाला ती गोष्ट माहितीये, सतीनी त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि नंतर तो संतप्त झालेला शिव आपल्या त्यांनी गण पाठवून त्यांचा त्या यज्ञाचाच नष्ट केलं. म्हणजे एका अर्थाने तो यज्ञाचा विध्वंस झाला. आणि ते काय झालं, ते यजमानाला फळ नाहीच मिळालं, उलट फळ मिळाले. असा तो जो शंकर अयोग्य गोष्ट असेल तेव्हा संहार करेल, पण योग्य ठिकाणी मात्र तो वरद परम मंगलमसी, परम मंगलमसी, श्रेष्ठ असा मंगलच असा तो आहे. जरा थोडस वर्णन सुद्धा ब्रह्मदेवाच्या कथेचं सुद्धा त्या 22व्या श्लोकामध्ये आले. तो तिथे सुद्धा शंकरांनी काय केलंय, ब्रह्मदेव सुद्धा तेव्हा रिवाजाला नीतीला सोडून वागायला लागलाय. त्यावेळेला हरणीचा रूपामध्ये त्याच्या कन्येच्याच मागे तो लागला. हरणीचं तिने रूप घेतले आणि हरिण बनून तो सुद्धा त्याच्या मागे धावला. त्यावेळेला शंकरांनी व्याध बनून त्याचा नायनाट केला, नष्ट केला. म्हणजे लोकांच्या व्यभिचाराला सुद्धा तो उत्तर देतो. मग तो सामान्य नाही तर ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी अशा प्रकारे काबूत आणलेलं आहे. प्रजानाथम नाथ या श्लोकामध्ये ते सांगितलंय. आणि म्हणून मग ते अजून सुद्धा तो व्याध आहे त्रसंतम, त्याच्या हरणाच्या पोटामध्ये तो घुसलाय, त्याचा बाण व्याधाचा तो याच्या सकट, पिसाऱ्या सकट, आणि तो अजूनही बाण मागे येतो. म्हणून मृगशीर्ष, मार्गशीर्ष आणि त्याच्या आधीचा तो बाण म्हणजे आर्द्रा नक्षत्र आहे. आणि ते आपल्याला आकाशात दिसतं, ते नक्षत्र आहे, त्याच्यावरती कथा आधारलेली आहे पुराण कथेमध्ये. त्याचाही इथे या श्लोकामध्ये एका श्लोकात संपूर्ण ती कथा त्यांनी कशी शंकराच्या महिम्यासाठी जोडली आहे हे त्याचं कवित्व आहे. नंतर मगाशी मी सांगितलं, पार्वतीला जर वाटलं यदिस्त्रैणन देवी यमनिरत देहार्थ घटना अवैतित्वा म्हणतात, सुषा कृती तिला गेला स्वलावण्या शंसा धृतधनुषमन्हाय तृणवत. तू काय केलंस, मी काय करू शकतो, असा जेव्हा मदनाला गर्व झाला आणि पार्वतीला कुमार संभव सांगितलं होतं ना मी तुम्हाला काव्य, त्याची घटना, त्याचा एका ह्या श्लोकामध्ये आढावा घेतलेला आहे. 23व्या श्लोकात मदनानी शंकर तपाला बसलेले असताना त्यांना तपश्चित करून पार्वतीकडे त्यांचं लक्ष जावं, उमेकडे, असं त्यांना म्हणून तो मी बाण मारतो. आणि मदनानी त्यांना कामविमुख करण्याच्या इच्छेने बाण मारायला, कारण मी काय करू शकतोय म्हणून मदन बाण तो घेतोय. पण शंकराला ते लक्षात येऊन आणि शंकरांनी आपल्या नेत्रांनी तिसरा डोळा उघडून त्याला जाळून टाकलंय. म्हणून ते अन्हाय तृणवत, अन्हाय म्हणजे ताबडतोब, सकृत, लगेचच एखाद्या गवताप्रमाणे संपूर्ण मदनालाच त्यांनी जाळून टाकलं. मदन शिल्लकच राहिलं नाही. म्हणून मदनाला नंतर ते नाव आलं, ते काय आहे, शरीरच राहिलं नाही त्याला, कारण शरीर भस्मसात झालं. मग रतीने म्हणजे मदनाच्या पत्नीने जेव्हा खूप शोक केला आणि मग संपूर्ण देवांनी प्रार्थना करून, पण तो तर आता जळून गेलेला आहे. कारण मदन जळाला म्हणजे पृथ्वी तलावरची काय सगळ्याच्याच मनातली प्रेम भावनाच नष्ट झाली. मग प्रेमच जर नसेल तर पुढचं जग चालणार कसं, असा प्रश्न आलेला होता. मग त्याला परत कसं झालं, तो आता शरीर तर गेलं पण मनामध्ये तो निर्माण होईल. म्हणून त्याचं नाव मनसिज, आणि प्रेम आपल्या मनातच निर्माण होतं ना, त्याला काही शरीर वगैरे नाहीये. मनसिज आहे तो, पुष्पायुध आहे, त्याची फुलांची बाण असतात. तर पुष्पायुध, मनसिज, आणि त्याचं आणखीन एक नाव आहे अनंग. अंगच नाहीये त्याला, शरीर नाही, म्हणून त्याला संस्कृतमध्ये सगळ्या काव्यांमधनं अनंग असं म्हटलेलं आहे. तर असा हा त्याला जाळून टाकल्यानंतर पुष्पायुध, पुरमथन पुष्पायुधमपी, मग साक्षात मदनाला जाळलेलं आहे. आणि पार्वतीला काय जाळून टाकलं. पार्वतीला जर असं वाटलं की मग त्यांनी काय केले, आपल्या म्हणजे इथे पुष्पदंत सांगतोय पुरमथन पुष्पायुधमती
यमनिरत देहार्द्र घटना. पार्वतीला आपल्या अर्ध शरीरात त्यांनी सामावून घेतलं. मनसिजाला जाळून टाकलं, म्हणजे मदनाला जाळल्यानंतर पार्वतीला अर्धनारी या स्वरूपामध्ये आपल्या कृपेने अर्धनारीश्वर रूपात त्याला वामांगी पार्वतीला धरलं. आणि म्हणून कदाचित पार्वतीला वाटेल अरे मदनाला त्यांनी मारून टाकलं, पण मला तो काही करू शकत नाही, कारण काय माझ्यावर तो लुब्ध झाला, असं जर पार्वतीला वाटलं, हुशार वाटू दे. कारण ती काय आहे, बत वरद मुग्धा युवतया. किती सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. युवती ह्या मुग्धच असतात, त्यांना असं वाटत असतं त्या आपल्याच नादात असतात. तरुणी खुशाल त्याला वाटू दे, त्यातलं खरं जे आहे ते तू जाणतोस, तर तुला त्याची काही गरजच नाही. कारण अमंगल्यम शीलम भवतु तव नामैव अखिलम. असू दे, पण तू काय आहेस, वरद परम मंगलम अशी हे माहिती आम्हाला, वर देणारा आणि अतिशय कल्याणकारी असं तू आहेस. हे असताना बाकीच्यांच्या मताशी किंवा इतरांची निंदा याच्याशी काहीच त्याच्याशी कर्तव्य नाहीये. मग तू कसा आहेस, तर पुढच्या श्लोकात त्वमर्कस्त्वं सोमस्त्वं त्वमसि पवनस्त्वं भूतवहः त्वमापस्त्वं व्योम त्वमुधरणिरात्मा त्वमिति च. हे जे वर्णन येते 26व्या श्लोकामध्ये, हे तुम्हाला माहितीये सगळ्याच देवतांच्या वर्णन असताना आपला अर्थ गणपती अथर्व शीर्षाचे त्वं वायुस्त्वं चंद्रस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमा त्वं ब्रह्मा त्वं विष्णू, सगळे म्हणजे हे अनेक देवता जे आहेत ही सगळी तुझीच रूप आहेत, असा अनेक देवतांमधून आलेला एकेश्वरवाद असा आपण म्हणू शकतो. सगळ्या देवतांना एकाच ठिकाणी, कारण ही सगळी त्या एकाच तत्वाची वेगवेगळी रूप आहेत असंच मानणारे हा वेदांत आहे, हा तत्वज्ञान आहे. हे सगळ्या स्तोत्रांमधून कोणत्याही देवतेच्या दिसेल तर तिथे सुद्धा ह्या शंकराची स्तुती करत असताना तो अर्कः त्वं सोमः, म्हणजे तू अर्क म्हणजे सूर्य आहेस, तू चंद्र आहेस, सगळे पंचमहाभूत सांगितले. त्वं पवनः, तू वायू आहेस, तू अग्नी आहेस, त्वं आपः, आली ना पंचमहाभूत. तेज सोम, त्वमसि पवन, अग्नी, वायू, नंतर पाणी आणि आकाश, व्योम, व्योम म्हणजे आकाश. व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च, धरणी ही तूच आहेस, आत्मा तू आहेस. आणि मग हे काय आहे की कुठं कुठं म्हणून तू नाहीयेस, ह्या संपूर्ण सगळ्या चराचरामध्ये तू बनलेला आहेस. म्हणून नविद्मस्तत्त्वं, मला ते तत्वच माहिती नाही, वयम इह तू यात त्वं न भवसी, अशी एकही गोष्ट नाही की जिथे तू नाहीयेस. सर्वत्र तू आहेस, या चराचरामध्ये तू भरलेला आहेस. आणि किती जरी काही ठिकाणी अवघड शब्द असतील, पण इथे मात्र सोपं वर्णन केलेलं आहे. तो मार्कस्त्वं सोमस्त्वमसि उत्तम, आणि एक गेयता संपूर्ण श्लोकांमध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून हे स्तोत्र हे पठण करत असताना मनाला सुद्धा त्याच्या जी वृत्तांची वापर केलेला आहे त्या वृत्तांच्या योजनेमुळे शांतता वाटते. एक वेगळ्याच प्रकारची शांतता हे स्तोत्र पठण केल्यानंतर आपल्या मनाला वाटत असते. मग हे जे आहे की तुझं त्रयीं तिसरो वृत्ती, पुन्हा पुन्हा तीन वृत्ती ज्या आहेत, म्हणजे ओम हे अक्षर, इथे पुन्हा सगळं तत्वज्ञान आलं. ओम या अक्षरामध्ये तिन्ही वृत्ती म्हणजे अ, उ आणि म, ही जी तीन अक्षरं आहेत याच्यामध्ये शंकराचं तत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे सगळी तिन्ही तत्व, त्याचवेळे तीन लोक स्वर्ग भूमी पाताळ, तुमच्या तीन अवस्था, त्रयीं तिसरो वृत्ती, ही तीन वेद, त्रयी म्हणजे तीन वेद, तिसरो वृत्ती ही तीन अवस्था. तीन अवस्था म्हणजे आपल्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्था. झोप, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, स्वप्नावस्था आणि जागरिक अवस्था. जागृत अवस्था ही ती वृत्ती, तीन सुरा, तीन लोक, त्रैलोक्य, हे तीन लोक, तीन देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, असं जे काय वर्णन त्या सगळ्या जणींनी ते कसं करतो, तर ओम हे या सगळ्याचं वाचक आहे. तीन अक्षर याच्यामध्ये आहेत आणि ते तुझं व्यक्त रूप आणि अव्यक्त रूप असं ते व्यक्त, समस्तम, व्यस्तम, समस्त आणि व्यस्त हे सगळं वेगवेगळं आणि एकत्रितपणे म्हणजे अ, उ, म हे तीन 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 असं सगळं आणि एकत्रितपणे जे आहे
ते गृणात्योम इति पदम, गृणाती म्हणजे म्हणतो, ओम इति पदम ते तुझ्या स्वरूपाचं व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही पदांचं वर्णन, दोन्ही स्वरूपांचं वर्णन या पदांमधून, या सगळ्या गोष्टींमधून होत असतं. हे जे आता त्याची अनेक स्तुती करायची म्हणजे वेगवेगळ्या त्याच्या कर्मानुसार त्याची असलेली वेगवेगळी नावं सांगणं, अनेक नावं आपल्याला माहिती आहे. सगळ्या देवतांची म्हणून सहस्रनामं आहेत. ते काय आहे, प्रकारची स्तुती आहे. आणि स्तोत्र म्हणजे काय आहे, त्याचं स्वरूप वर्णन, त्याच्या सगळ्या सामर्थ्याचं वर्णन. पहिल्यांदा स्वरूप म्हणजे जी काय आकृती त्या देवतेची त्याचं वर्णन असेल, स्वरूपाचं वर्णन असेल. जसं रामाला दक्षिणे लक्ष्मो यस्य वगैरे सगळं येतं ना, कोदंडधारी, म्हणजे अशा प्रकारे स्तोत्रांमध्ये दिसतं की त्याचं संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल असं वर्णन असतं. पण शंकराच्या बाबतीत काय आहे, मगाशी खटवा मोक्ष खटवांग परशुरजिनम भस्मफलिनम हेही येतं. तेही त्याचं सगळ्या एकंदर स्वरूप, बाह्य उग्र असं स्वरूप सांगणारं हे त्याचं एका श्लोकामधून वर्णन केलं. पण आता याची नावं सांगितली आहेत. यत अभिधानाष्टकम, 8 नावं शंकराची 28व्या श्लोकात सांगितली आहेत. भवशर्वो रुद्र पशुपतिरथो ग्रह सह महांस तथा भीमेशान इति. हे कोणते कोणते नाव आहेत? यत अभिधानाष्टकमिदम ही त्याची 8 नावं आहेत. भव, शर्व, रुद्र, पशुपती, उग्र, नंतर महान, भीम आणि ईशान ही त्याची 8 नावं आहेत. ही 8 नावं त्याचे स्वरूप बोधक आहेत, त्याच्या ऐश्वर्याची महती सांगणारी ही नावं आहेत. आणि ही नावं जी आहेत ही प्रत्येक नावाच्या ठिकाणी वेद मंत्रच जणू काही आहे. ही नुसती नाव म्हणजे काय म्हणायचं त्याला, नुसते या कोणत्याही या 8 नामांचा जरी आपण जप केला, वर्णन केलं तरी वेद मंत्र म्हणल्यासारखं पुण्य आपल्याला मिळतं. इतकं या 8 नामांमध्ये सामर्थ्य आहे. आणि हे सगळ्या जगाचा प्रियायास्मै धामने प्रविहित, सगळ्या जगाचा आश्रयस्थान असलेला असा तू नमस्योस्मी भवते, तुला नमस्कार असो असं वंदन करत करत मग ते जे नमो नेती कसं आहे नमन वंदन करताना, म्हणून पुढचा श्लोक हा एक 2 विरुद्ध गोष्टी त्या एकाच तत्वामध्ये कशा सामावलेल्या आहेत याचं वर्णन करणारा 29वा श्लोक आहे. तिथे नमन आहे म्हणजे एक त्याचंच आता विशेषण घेतलंय. 8 नावं झाली सांगून, पण हे विशेषण आहे. नमो नेतिष्ठाय प्रियतवदविष्ठाय च नमो, नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः. प्रत्येक ओळीमध्ये एक संबोधन आहे. प्रियदव, स्मरहर, त्रिनयन आणि सगळी हे असं. नमो नेतिष्ठाय, नेदिष्ठ म्हणजे जवळचा आणि दविष्ठाय म्हणजे दूरचा. इष्ठ प्रत्यय इयस आणि इष्ठ म्हणजे तरतम भाव आपण म्हणतो ना, तसे हे 2 प्रत्यय असतात. म्हणजे नेदिष्ठ म्हणजे अगदी जवळचा, अत्यंत खूप जवळ असलेला, सुपरलेटिव्ह डिग्री येते नेदिष्ठ. आणि दविष्ठ तसाच दूर म्हणजे एकतर अगदी जवळ. जवळ का, माझ्यामध्येच आहे तो अंश, त्यामुळे त्याच्याहून दुसरा मी तू वेगळा नाहीच आहे. नमो नेदिष्ठाय. आणि दविष्ठ का, दूर म्हणजे कुठे तो कैलासावर राहणारा, म्हणजे त्याचं मूर्त स्वरूप जे दिसतं आपल्या मूर्त डोळ्यांना, चक्षूंना जे दिसतंय ते आहे, ते दूर आहे म्हणजे खरं. आणि त्याची अनुभूती मात्र माझ्यामध्ये येते. म्हणून नमो नेतिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमो. प्रियदव म्हणजे ज्याला बाग आवडते असा. नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः. अत्यंत लघु, अत्यंत लहान आणि खूप मोठा. क्षोदिष्ठाय महिष्ठाय. तुकारामांनी सुद्धा सांगितलंय ना, अनुरणीया ठोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे एकाच वेळेला लहान, अत्यंत सूक्ष्म ते सूक्ष्म आणि तोच तसा वरपर्यंत संपूर्ण व्योम भरून उरलेला, आकाशभर उरून राहिलेला असा. म्हणून क्षोदिष्ठाय असलेला असा हा शंकर. आणि महिष्ठ अत्यंत सूक्ष्म तसाच अत्यंत मोठा असा. नमो वर्षिष्ठाय नमो यविष्ठाय. नमो वर्षिष्ठाय, वर्षिष्ठ म्हणजे अत्यंत वृद्ध आणि यविष्ठ म्हणजे अत्यंत तरुण.
यौवन पासून यविष्ठ अत्यंत तरुण म्हणजे अत्यंत लहान, अत्यंत वृद्ध आणि अत्यंत लहान असलेल्या अशा या शंकराला, त्रिनयन शंकराला नमस्कार असो. नमः सर्वस्मै ते, सगळ्या सर्वस्मै. कुठं? तदिदमिति, तत् इदम, हेच ते म्हणजे हे म्हणजे इथे जे हे जग दिसतंय ते. ह्या जग म्हणजे काय आहे? हा सगळा ईश्वराचाच खेळ आहे. तेच आहे, हे तेच आहे असे असलेले, म्हणून तत् इदम इति शर्वाय च नमः. तत् इदम असे असलेल्या त्या शर्वाला नमस्कार असो. मग हा कसा आहे तर बहुल रजसे विश्वोत्पत्तौ, अत्यंत म्हणजे आता सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत त्याच्यामध्ये आहे. त्याच्या साह्याने त्यांनी काय केलं? हे जगाचं उत्पत्ती, रक्षण आणि प्रलय. मग त्या वेळेला जे गुण लागले ते घेऊन त्यांनी केले, पण तरी हा वस्तुतः त्रिगुणातीत असा आहे. त्याचं वर्णन या 30व्या श्लोकात येतं. बहुल रजसे विश्वोत्पत्तौ, म्हणून तो भव आहे. त्याला भव का म्हटलं तर आपल्यातल्या रजोगुणाने त्यांनी काय केलं? विश्वोत्पत्तीच्या वेळेला रजस गुण हा प्राबल्याने आला आणि त्यामुळे विश्वाची उत्पत्ती झाली. प्रबल तमसे तत्संहारे, पण संहार करायच्या वेळेला मात्र तमोगुण आला आणि तमोगुणाच्या साह्याने हा संहार झाला आणि म्हणून त्याला हर हे नाव आलं. प्रबल तमसे तत्संहारे म्हणजे त्या संहाराच्या काळात असलेल्या हराय नमो नमः. जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ, सत्वगुणाचा उद्रेक झाला की काय? जनसुखकृते. कशासाठी हा उद्रेक झाला? हे सगळे 3 गुण कशासाठी आले? सत्व, रज, तम स्वतःसाठी नाही. जगदुद्धाराय म्हणजे जगाची उत्पत्ती, जगाचा लय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. चक्र चालू राहण्यासाठी जगाचा काही नाश झालाच पाहिजे ना, नाहीतर त्या सृष्टीची काय अवस्था होईल? समतोल साधायचा असेल तर जितकं जन्माला महत्व आहे तितकाच मृत्यू हाही पवित्रच आहे. त्याचं भय बाळगायचं कारण नाही. म्हणून गीतेत ते सांगितलंय, आपण जशी नवीन नवीन वस्त्र बदलतो तसा हा आत्मा आहे, देह हा बदलत राहतोय. आपल्याला जशी नवीन वस्त्राची ओढ असते, आवड असते, आपल्यालाही असते. किती जीर्ण देहात तो राहणार? तो हळूहळू बदलत राहील. म्हणजे ती नवोन्मेष तो घेणार आहे, उत्सुक आहे आणि तेही तितकंच चांगलं आहे. जसं आपण कौतुक करतो ना, हे छान आहे, नवीन घेतलंय, साडी नवीन आहे, कपडे नवीन आहेत, त्याचं जसं असतं तसंच देह सुद्धा त्याचंही तितक्याच जोमाने कौतुक असायला हवं असतं. म्हणून पण हे जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः, म्हणून तो मृड आहे आणि पार्वतीला म्हणून मृडानी हे तिचं नाव आहे. हा मृड जनसुखकृते, लोकांच्या सुखासाठी, सत्वोद्रिक्तौ सत्वाचा अतिरेक होतो तो म्हणजे काय? इथे रक्षा, जगद रक्षा, जगाचं रक्षण करणं आणि त्याला आनंद देणं यासाठी. पण हा वास्तविक काय आहे? ब्रह्मासी पदे निस्त्रैगुण्ये, या 3 गुणांच्या पलीकडे असलेला असा तो शिव, म्हणून तो शिव आहे. म्हणजे इथे नावं भव, हर, मृड आणि शिव 4 प्रकारे नावं घेतली आणि ती सुद्धा आधी जी 8 नावं सांगितली होती त्याची उपयुक्तता एका अर्थाने या श्लोकामध्ये पुष्पदंत सांगतोय. असं जे आहे हा मी वास्तविक काय आहे? तुझा महिमा आगाध, पुन्हा परत महिमा आगाध आहे. क्लेशवश्यम क्वचेदम, आणि मी मात्र कशी आहे? माझा हा सगळेच, माझी जी ज्ञानेंद्रिय आहे ती तोकडी आहे, माझं शरीर हे आहे, अपक्व आहे. असं असल्याने तरी सुद्धा मी तुझ्या या स्तुती करत आहे. इति चकितम मंदी कृत्यमाम भक्तिराधात वरदचरणयोस्ते. मी काय करतोय? वाक्य पुष्पोपहारम, वाक्यरूपी पुष्पाचा उपहार मी तुला समर्पित करत आहे. वास्तविक माझं सामर्थ्य जे आहे ते तोकडं आहे आणि मोठ्या प्रयासाने थोडंसं माझ्या काहीतरी ताब्यात शब्द येत आहेत आणि त्याच्या साह्याने तुझा पुष्कळ माझे वाणी मन ओलांडून जाणारं तुझं सामर्थ्य मी पकडायचा प्रयत्न करतोय. पण मला जे काय वाटतंय तुझ्या स्तुतीपासून, वास्तविक मी, कारण तू मोठा आहेस म्हणून मी पळून जायला बघतो, पण तरी माझी भक्ती जी आहे त्यामुळे, त्या भक्तीच्यामुळे मी तुला माझी ही पुष्पांजली अर्पण करतो. आणि मग महत्वाचा 32वा श्लोक मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, कसं स्तुती गाणार तुझी?
स्तुती करणार तरी कशी, कारण साक्षात अतिशय महत्वाचा श्लोक हा नंतर कुठल्याही देवतेच्या स्तुतीसाठी सांगितला जातो. आणि दुसरं म्हणजे काव्याच्या दृष्टीने अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून हे घेतलं जातं. असितगिरी समम स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईश पालन याती. जेव्हा तो भावनेच्या भरात जातो तेव्हा इतकी सोपी रचना करत असतो. आणि शब्द सुद्धा नेहमीच असं असतं, जेव्हा आपल्या भावभावना आणि तेव्हा अवघड शब्द येत नाहीत तोंडातून, सहज ते असतात, सोप्या सोप्या शब्दातूनच ते भरून येतो. आणि कंठ भरून आला की मोठे अवघड शब्द येत नाही. पांडित्य दाखवायचं असतं तेव्हा ते मोठे असतात. मी लहाने असं म्हणत सुद्धा सुरुवातीचा असलेला पुष्पदंत आता कसा तो भक्तीच्या ओघात नाहून निघालाय आणि तो सांगतोय, अरे बाबा मी काय सांगणार, केवढं असितगिरी समम स्यात्, मोठा असितगिरी तो स्थिर पर्वत जरी समुद्रामध्ये गिरी समम स्यात् कज्जलम, मोठं काजळ, सिंधू पात्रे, भांड कोणतं आहे, मोठा समुद्र हे पात्र आहे. त्या मोठ्या सिंधू सागरामध्ये काजळ घेतलं आणि सुरतरुवर शाखा लेखणी, लेखणी लिहायला लेखणी पाहिजे. ती लेखणी म्हणजे कशी, तर सुरतरु देववृक्षाची मोठी शाखा ती लेखणी घेतली. आणि कागद म्हणजे पत्रम पूर्वी, पूर्वी म्हणजे धरणी, मोठी धरणीची पृथ्वी म्हणजे हे कागद आहे. मोठी लेखणी म्हणजे पर्वत, मोठ्या झाडाची फांदी, देववृक्षाची अशी फांदी. आणि मोठं काजळ, संपूर्ण सागररूपी पात्रामध्ये असलेलं काजळ लिहिणारी कोण आहे, शारदा. लिखती यदि गृहीत्वा, शारदा सार्वकाल, म्हणजे ही लेखणी आणि कागद घेऊन बसली आहे लिहायला सर्व काळ. त्याला ते सकाळ दुपार संध्याकाळ असं नाही, सर्व काळ जरी ती लिहित बसली नेहमीच. तदपि तव गुणानां ईश पालन याती, तरी सुद्धा ती तुझे गुण लिहू शकणार नाही, इतकं मोठे तुझे गुण आहेत. म्हटलं ना, अतिशयोक्ती अलंकाराचं उत्कृष्ट उदाहरण कुठल्याही देवाला हा श्लोक म्हटला जातो. म्हणजे तो उपासक आपल्या देवतेची श्रेष्ठ देव, पण मूळचा हा पुष्पदंताने रचलेला शिवमहिम्न मधला श्लोक आहे. आणि मग असं जे आहे ते 33वा श्लोक जो सुरुवातीलाच मी सांगितला होता, असुर सुर मुनींद्रे रचितस्येन्दु मौले ग्रथित गुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य सकल गणवरिष्ठ पुष्पदंताभिधानो रुचिरमलभूवृत्तै स्तोत्रमेतत् चकार. असं आहे मोठ्या तरी मी लिहायला बसलोय, त्याचं कारण कोणालाही ते शक्य नाहीये. मग मी जर तोडकं लिहिलं तर त्याच्यात दोष तो काय आहे, माझा दोष काहीच नाहीये, तुझा महिमाच एवढा आगाध आहे. आणि म्हणून तरी मी हे स्तोत्र मिळतात. कसं, रुचिरमलभूवृत्तैः, अगदी अलघुवृत्ते, मोठ्या स्तोत्रांनी, मोठ्या वृत्तांच्या साह्याने मी हे स्तोत्र करतोय. पुष्पदंत नावाचा मी हे स्तोत्र रचत आहे. आणि हे स्तोत्र कसं आहे, आता फलश्रुती सांगितली आहे 34व्या श्लोकामध्ये. स्तोत्र झाल्यानंतर स्तुती झाली, कोण करता सांगून झाला. स्तोत्र जे वाचेल त्याला काय मिळणार आहे, कारण आपण का बरं ते वाचावं, त्याचं ठीक आहे, त्याला त्याचे दोष दूर करायचे होते म्हणून त्यांनी लिहिलं, पण मी का वाचावं हे सांगायला पाहिजे ना. कारण कोणतीही क्रिया आपण प्रयोजनाशिवाय करत नाही. गीतेने पण सांगितलेलं असेल, कलेषु कदाचन वगैरे, आणि संगोस्त्व कर्मणी, तसं नसतं सर्वसाधारण. त्याला फार प्रयत्नपूर्वक तो श्लोक बिंबवावा लागतो. म्हणून प्रत्येक स्तोत्रामध्ये फलश्रुती ही असतेच असते. मग तो 5 श्लोकांचा असू दे, 8 श्लोकांचा असू दे, शेवटचा तशी ही आता अहरहर वद्यम धूर्जते स्तोत्रमेतत् पठती परमभक्त्या शुद्धचित्ता पुमान यहा पुमान, जो माणूस अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने आणि शुद्ध मनाने हे स्तोत्र, धूर्जटे हे स्तोत्र, धूर्जटी म्हणजे शंकराचं हे स्तोत्र जो म्हणेल किंवा आहा दिवसेंदिवस, रोज आहार म्हणजे दिवस आणि पुन्हा आहार म्हणजे रोज, प्रतिदिनी हे स्तोत्र जो म्हणतो, अनवद्यम हे कसं आहे, निर्दोष असलेलं, अवन्य, ज्याची निंदा करण्यास योग्य नाही असं हे स्तोत्र, अनित्य असं हे स्तोत्र, त्याचं जो नित्य पठण करतो, पठती परमभक्त्या शुद्धचित्त पुमान्यः स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथात्र प्रचुरतर धनायु पुत्रवान कीर्तिमांश्च.
पहिल्यांदा निश्चयच सांगितलं आणि नंतर इहलोकात काय मिळणार आहे हे चौथ्या चरणात सांगितलंय. प्रचुरतर पुष्कळ धन आयु मोठं आयुष्य, धन आयुष्य आणि पुत्र आणि कीर्ती हे मिळेल त्या जो कोणी हे स्तोत्र वाचेल त्याला. आणि शिवाय काय होईल, सभवती शिवलोके रुद्रतुल्य, तो रुद्रतुल्य होईल. भक्तीच्या सायुज्य भक्ती जी सांगतात ना, म्हणजे त्या परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होणं, त्यातला हा शेवटची पायरी, तो साक्षात रुद्रमयच होऊन जाईल, शिवलोकात रुद्रमय होऊन जाईल आणि इहलोकामध्ये त्याला हे सगळं कीर्ती आयुष्य वगैरे मिळेल. पुन्हा स्तुती महेश, हा छोटा श्लोक आहे. महेशाना परो भक्तो देवो महिम्ना परा स्तुती. महेशाशिवाय दुसरा देव नाही, महिम्नाशिवाय स्तुती नाही. अघोरांना परो मंत्रो नास्ति तत्वम गुरो पदम. हे कुठल्याही नेहमी नित्य पठणाला हा श्लोक अत्यंत योग्य असा आहे. आणि ही कशी आहे, स्तोत्र कसं आहे, दीक्षा दान शिवभक्ती जी आहे ही दीक्षा दान तप तीर्थ ज्ञान यागादिका क्रिया या सगळ्याच्या पलीकडे महिम्न स्तव पाठ या सगळ्यांना पुरून उरणारी आहे. तव पाठस्य कला नानंती षोडशी. चंद्राच्या कला असतात ना, ती षोडशी म्हणजे पूर्ण चंद्र, अशी षोडशी कला म्हणजे पूर्ण, अशी पूर्णावस्था कला नानंती वेगळी नाहीच आहे. याच्याहून वेगळं काहीही नको, वेगळं दान करायला नको, तप नको. एक हे स्तोत्र वाचलं की सर्व तुम्हाला भरून पावेल असं या श्लोकात सांगितलंय. आणि मग पुन्हा 37व्या श्लोकामध्ये हे काय आहे, स्तवन विलमकार्षी, हे स्तवन केलेलं आहे दिव्य दिव्यम महिम्ना. हे महिम्न स्तोत्र कोण, कुसुम दशन नामा, पुष्पदंत याच्या ऐवजीचं ते नाव आलंय. हा सर्व गंधर्वांचा राजा असलेला शिशु शशीधर मौले देवदेवस्य दासः. मी कोण आहे, शिशु शशीधर. शिशु शशीधर, शशी म्हणजे चंद्र, शिशु शशी म्हणजे चंद्रकला, चंद्राची कोर लहान, शिशु म्हणजे लहान ना, चंद्राची कोर ज्यांनी धारण केली आहे आपल्या मस्तकावर, मौली म्हणजे मस्तक, शिशु शशीधर मौले, हे असा तो त्या देवाचा मी दास असलेला असा कुसुमदशन नावाचा सर्व गंधर्वांचा राजा. स गुरु निज महिम्ना भ्रष्ट एव अस, इथे तो आला, भ्रष्ट एवास्य दोषा. त्या शंकराच्या दोषामुळे मी निज महिम्ना भ्रष्ट, माझ्या शक्तीपासून दूर झालोय आणि म्हणून मी हे दिव्य स्तवन करत आहे. आणि ते जे स्तवन विदमाम, हे स्तोत्र कसं आहे, अमोघ असं स्तोत्र पुष्पदंतानी निर्माण केलेलं जर मनुष्याने वाचलं तर तो काय होईल, पुन्हा फलश्रुती आली आहे, ब्रजती शिव समीपम, तो शिवाजवळ जातो. शिवलोके महीयते ते सांगितलं होतं तसं. किन्नरही स्तूयमानः, तो साधा नुसता जाणार नाही, स्तवन होत होत त्याची स्तुती गायली जाईल आणि अशा प्रकारे तो शिवलोकी जाईल. आणि म्हणून हे जे सगळं असमाप्तमिदं स्तोत्रम पुण्यम गंधर्व भाषितम, गंधर्वाचंच लिहिलेलं असलेलं हे स्तोत्र समोर शेवटपर्यंत जो हे स्तोत्र आहे हे कसं आहे, ज्याला उपमा नाही, अनौपम्यम मनोहारी आणि शिवम ईश्वर वर्णनम, शिवाचं वर्णन करणारं असं हे अत्यंत सुंदर असं गंधर्वाच्या मुखातून आलेलं हे स्तोत्र आहे. आणि ही आधी जशी मानसपूजा झाली ही काय आहे, ही शेवटी स्तोत्र रचून वाङ्मयी पूजा, ही माझ्या वाणीतली पूजा केलेली आहे म्हणून ही वाणीरूपी पूजा, इत्येषा वाङ्मयी पूजा. मग काय करतो, शंकरार्पण करतो. श्रीमद शंकर पादयोः अर्पिता मया अर्पिता, मी अर्पण केली, त्यांनी काय करावं, प्रियतामे सदाशिवा, त्या सदाशिवानी माझ्यावर प्रसन्न व्हावं. आणि माझ्या काय आता पुढे ते आधीच्या श्लोकात सांगितलं होतं, माझ्या तुझ्या रागामुळे शक्ती माझ्या ठिकाण झाल्या, त्या मला परत प्रसन्न झाल्यावर मला वर दे. मग तुझं खरं मी काही तत्व जाणत नाही, तू कसा आहेस हे मला माहिती नाही, जसं सुरुवातीला सांगितलं होतं ते, तरी पण मी वर्णन केले, तू जसा आहेस तसा, यादृशोसी महादेव तादृशाय नमो नमः. मला ज्याप्रमाणे, मला म्हणजे आता कोणत्याही भक्ताला त्याची जशी अनुभूती येईल त्यानुसार त्याचं स्वरूप आणि त्या स्वरूपाला नमन असो. म्हणजे शंकराच्या कुठल्याच रूपामध्ये त्याला त्याज्य नाहीये. यादृशाय असी तादृशाय नमो नमः, जसा तू आहेस तसाच असू दे, कारण तुझं खरं रूप कोणालाच माहिती नाहीये. आणि
आणि मग परत फलश्रुती आली, एकदा एककालम द्विकालम त्रिकालम यः पठे नरः सर्व पाप विनिर्मुक्तः शिवलोके महीयते असं. आणि मग शेवटचा श्री पुष्पदंत मुखपंकज निर्गतेनं, त्याच्या मुखरूपी कमलातून पुष्पदंताच्या हे स्तोत्र जे निर्माण झालं, हे कसं आहे, किल्बिष हरेण हरप्रियेण, किल्बिष म्हणजे दूर, पाप दूर करणारा, हरप्रियेण कंठस्थितेन पठितेन समाहितेन सुप्रीणितो भवति भूतपतीर महेशा. या स्तोत्राच्या पठनाने, जर शुद्ध चित्ताने शुद्ध मनाने पठण केलं तर महेश निश्चित प्रसन्न होईल असं हा पुष्पदंत विरचित. आता कदाचित हे नंतरचे जे श्लोक आहेत ना, हे कुणीतरी नंतर सांगितलेले, त्यामुळे एकदा तो 33-37 श्लोकामध्ये आणि फलश्रुती झाल्यावर तो श्लोक संपलाय खरं, पण पुन्हा जे येतं ते परत तेच येते ना, तव तत्वज्ञ जानामि. आणि भाषाही बदललेली आहे, वृत्त बदललेलं आहे, छोटा लघुवृत्तामध्ये ते आलं, म्हणजे कदाचित ही नंतरच्या लोकांनी केलेली ॲडिशन आहे, पण त्या स्तोत्रामध्ये परंपरा ती मान्य करते. माझ्या तोडक्या मोडक्या वाणीनी मी जे मोठं शिवमहिम्न स्तोत्र, म्हणजे एका अर्थाने शिवधनुष्य होतं, हे एका तासामध्ये संपवायचं, म्हणजे ते पेलायचं. पेलताना वाणी जरा अडखळली असेल तरी पण मला माफ करा, आणि आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. सर्वं शिवार्पणमस्तु असं म्हणून थांबूया.